नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत. तर मंडळी, नंदिनीला आता एक धक्कादायक बातमी कळते. तर नंदिनी जीवाला म्हणते की माझ्या फोनवर अननोन नंबरवरून कॉल येत आहे. तेव्हा जीवा म्हणतो, घाबरू नकोस, स्पीकरवर टाक, मी बोलतो. तर नंदिनी स्पीकरवर टाकते तेव्हा तो व्यक्ती म्हणतो, जे शिस्त आहे ते सैतानाचा गर्भ आहे, वेळ आहे अजून, माघार घ्या. ही धमकी ऐकून तर नंदिनीला धक्का बसतो. तेव्हा जीवा म्हणतो, हे काय बोलताय तुम्ही, कोण आहेस तू? तेव्हा तो म्हणतो की मी मास्टर माइंड आहे. काव्याच्या समोर रम्याचा खरा चेहरा आलेला असतो. तेव्हा काव्य ही रागात रम्याच्या चांगली तोंडामध्ये ठेवून देते, म्हणते, हे तुला जुन्या काव्याकडून, जिला तू एवढ्या दिवस घोळ्यात घेत होतीस, पण यासमोर नाही रम्या. तेव्हा रम्या म्हणते, हा का, मग जुनी काव्य ही स्वतःची 1% ही इच्छा नसताना बाळाला जन्म देणार आहे. तेव्हा काव्य म्हणते, तो विचार करण्याची तुला काही गरज नाही आहे. आमच्या बाळाचा विचार करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आमच्या बाळापासून 4 हात लांब राहायचं. तेव्हा हे ऐकून मात्र आता पार्थला खूप आनंद होतो. तर आता पार्थ ही देणार काव्याची साथ, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे.